मस्साजोग जिल्हा बीड येथील सरपंच संतोष भैया देशमुख आणि परभणी येथील आमचे बहुजन बांधव सोमनाथ सूर्यवंशी यांची ज्या प्रकारे निर्गुण हत्या झाली, यांचा ज्या पद्धतीने खून झाला, त्या घटनेच्या निषेधार्थ नांदेड येथील सर्व समाज बांधवांनी आज एकत्रित येत विजयनगरच्या हनुमान मंदिर येथे मंगल कार्यालयामध्ये बैठक आयोजित केली। या बैठकीमध्ये काही ठराव पारित करण्यात आले। त्यातला पहिला ठराव असा आहे की मुंडे बंधू आणि भगिनींना नांदेड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारू द्यायचं नाही, ही सर्वसामान्य जनतेची या ठिकाणी हाक आहे। दुसरा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय, येत्या 18 जानेवारी 2025 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले चौक ITI येथून भव्य जनाक्रोश मोर्चाचं आयोजन या ठिकाणी सर्व समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे। महात्मा ज्योतिबा फुले ITI चौकापासून छत्रपती शिवाजी महाराज नगर, कला मंदिर, SP ऑफिस चौक, छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या मोर्चाची समाप्ती होईल। या मोर्चाला संबोधित करण्यासाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील, नानासाहेब जावळे पाटील, सुरेश अण्णा दास, देशमुख कुटुंबीय, युवराज छत्रपती संभाजी महाराज, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोजदादा आखरे, ज्योतिताई मेटे यासह संदीप क्षीरसागर आमदार, तसेच बजरंगाप्पा सोनवणे खासदार यासह इतर मान्यवर या ठिकाणी मोर्चाला संबोधित करणार आहे। तरी नांदेड जिल्ह्यातील सर्व 16 तालुक्यातील सर्व समाज बांधवांना मी विनंती करतोय, या अन्यायाच्या विरोधामध्ये एल्गार पुकारण्यासाठी, आपल्या देशमुख कुटुंबियाला न्याय देण्यासाठी, सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येचा कडा लावण्यासाठी लाखोच्या संख्येने 18 तारखेला महात्मा फुले चौक ITI येथे उपस्थित राहावं असं आव्हान करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।